देशात लोकसभेच्या निवडणुकीचा महोत्सव सुरू आहे। याच निवडणुकीत पुण्याचं वातावरण काय आहे? स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यात घेण्यात आली। पुणे, मावळ, शिरूर, बारामती या लोकसभेच्या उमेदवारांसाठी मोदी पुण्यात होते। दरम्यान पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना काय वाटतंय पाहूयात। खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने विकास घडवण्यासाठी मोदी जे सांगतील ते ऐकण्यासाठी आलेलो आहे। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोणाला मत द्यावं? आढळराव पाटलांना। आढळराव पाटील का? कारण आढळराव पाटील हे मोदींच्या मागे उभे राहणारे, त्यांच्या मागे उभे राहून मतदान करणारे असतील म्हणून आढळराव पाटील। तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं, कोण यावं आणि काय यावं? आढळराव पाटलांचं 15 वर्षाचं चांगलं काम आहे आणि अमोल कोल्हे यांना वेळ नाही लोकांसाठी, ते सिने कलाकार आहेत। आज अमोल कोल्हेंचं असं स्टेटमेंट आलंय की शेतकऱ्याच्या मुलाला हरवायला मोदींना यावं लागतंय, त्याबद्दल काय म्हणाल? नाही, आढळराव पाटील पण शेतकऱ्याचा मुलगा आहे। हे शेतकऱ्याचा मुलगा नाही, हा आता कलाकार झालेला आहे। अमोल कोल्हेंच्या बाबतीत वेळोवेळी त्यांची भूमिका बदलत असते अमोलजी कोल्हेंची, आणि ही निवडणूक ही आम्ही फक्त नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही फक्त मोदींना केंद्रित करून ही निवडणूक सगळेजण लढत आहात। महायुतीला मत म्हणजे मोदींना मत आणि महाविकास आघाडीला मत म्हणजे राहुल गांधींना मत। त्यामुळे देशाच्या जनतेने ठरवायचे की तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान मोदींना करायचे का राहुल गांधींना करायचे, याच्यावर आधारित ही सर्व निवडणूक आहे। मला एक सांगा, आता तुम्ही मोदींना देणार मत म्हणजेच मोदींच्या उमेदवाराला देणार, फक्त एक थोडासा फरक सांगा, मागच्या 5 वर्षातील कामगिरी तुमच्या लोकसभा मतदारसंघातली आढळराव आणि कोल्हे यांच्या तुलनात्मक फरक सांगा। तसं बघायला गेलं तर संपर्क हे आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत यांचा जनतेशी संपर्क नाही आहे। त्याच उलट आढळराव पाटील हे 5 वर्ष सत्तेतून बाहेर असताना देखील त्यांचा जनतेशी वारंवार संपर्क राहिलेला आहे। जनतेची कुठलीही कामं असतील ते थेट आढळरावांपर्यंत लोक पोहोचू शकतात। अच्छा, म्हणजे कोल्हेंपर्यंत तुम्हाला जाता आलं नाही का? काय कोल्हेंपर्यंत जनता जाण्यापेक्षा कोल्हेंनी जनतेत येणं महत्त्वाचं होतं। ते कोल्हेंकडनं कुठून तरी त्यांच्याकडनं हा प्रयत्न झालेला नाही असं आमचं मत आहे। तुम्ही काहीतरी बोला, तुम्ही सांगा। काय आम्हाला मोदींच्या पाठीमागे हात उंच करून त्यांच्या पाठीमागे उभा राहणारा खासदार पाहिजे। आम्ही मोदींचे मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जो उमेदवार हात करणार आहे, जो उमेदवार त्यांच्या पाठीमागे राहणार आहे, त्यांना मतदान करून आम्ही मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार आहे। आता आपली महायुती असल्यामुळं आमच्याकडे आढळराव पाटील आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, परंतु आम्ही भाजपचे कार्यकर्ते असून परत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही प्रचार करत आहोत। तुम्ही म्हणत होते देशाचं इलेक्शन, काय विषय काय तो समजून सांगा लोकांना। हे स्थानिक मुद्दे नाही आहेत, हे देशाचे, लोकसभा ही देशासाठी आहे। संसदेत बोलणारा, संसदेत काम करणारा पाहिजे, नुसतं टीका करणारा सिने कलाकार डायलॉग मारणारा नको आहे। म्हणजे तुम्ही हे म्हणताय का सिने कलाकार फक्त बोलवच्चे नाही असं तुमचं म्हणजे? हो, आहेच बोलवच्चे नाही, त्यांनी दाखव 4 कामं काय केली आजपर्यंत, त्यांनी कुठं कामं नाही केली। आमचा हडपसरपासून कात्रज भागात 5 वर्षात दिसलेच नाही, आत्ता पहिल्यांदा आलेत भेटायला लोकांना ते 5 वर्ष आलं। आता इलेक्शन आलंय त्यामुळं तुम्हाला आता जे खासदार हे दिसतात, तरी नाहीतर यांचं 5 वर्षात आम्हाला दर्शन झालेलं नाही। असं कसं, ते तर संसद रत्न आहेत। संसद रत्न असतील पण त्यांनी ती संसदच बोलले, पण इथं मूळ नागरिकांचे जे प्रश्न असतील ते मांडलेच नाही त्यांनी संसदेत। संसद रत्न हा पुरस्कार एक संस्था देते, ती काही सरकारची नाहीये। या पेड संस्था असे भरपूर आहेत की ते देणारे असले पुरस्कार देणारे आहेत ना। आता पुण्यात होतं आदर्श नगरसेवक, बंद पडलं ते सगळे। पुण्यामध्ये आतापर्यंत 1000 आदर्श नगरसेवक झाले। महिलांना विचारा काय, कोणाला मत देणार? आज इथे का आलात? आज इथे मोदींची सभा आहे म्हणून आलेलो आहोत। जो देशाचा विकास करतो, जो देशासाठी सर्वस्व अर्पण करतो, त्याला आम्ही मतदान करायला आलोय, त्यांचे शब्द ऐकायला आलोय। तुम्ही कुठल्या मतदारसंघातले? लोकसभा मतदार आमचं बारामती येतो। बारामती लोकसभा मतदार। हो। अच्छा, म्हणजे तिकडे सुनेत्राताईंना तुम्ही मतदान करणार? हो। काय म्हणजे यंदा सुनेत्राताई का? ठीक आहे।